आज आपण बघतोय साध्या सोप्या पद्धतीने मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तांदळाचे घावण. आता इथे मी एका भांड्यामध्ये 2 वाटी तांदळाचं पीठ घेते. त्यानंतर चवीनुसार मीठ. आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवून घेणार आहोत. तांदळाचे घावण आपण कोणतीही पूर्वतयारी न करता करू शकतो. आता इथे मी थोडं थोडं पाणी टाकून पीठ चांगलं भिजवून घेत आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तांदळाच्या पिठाची अशी कन्सिस्टन्सी हवी. आता आपण पॅन गरम करून घेतला आहे आणि त्यावर एक पळी तेल टाकायचं आहे. पॅनला सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं आणि घावण टाकण्याच्या अगोदर आपण केलेलं मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आणि आता आपण पटकन घावण टाकूयात. फुल गॅस ठेवायचा आणि घावण टाकायला घ्यायचं. सर्व बाजूनी आपण असं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे घावण टाकायचं आणि झाकण ठेवायचं. 1-2 मिनिटानंतर आपण झाकण उघडायचं आणि अलगद आपलं घावण उलटं करायचं. इथे आपलं घावण झालेलं आहे तयार. सकाळच्या नाश्त्यासाठी झालेलं हे परफेक्ट तांदळाचे घावण आहे. इथे 2 वाटी पिठाचे 6 घावण झालेले आहेत. सगळे घावण अगदी मऊ लुसलुशीत झालेले आहेत आणि आता आपण बघतोय घावण अगदी आपलं जाळीदार झालेलं आहे. तुम्ही पण घावण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचे घावण कसे झाले. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू.